हाय एव्हरीवन. लास्ट मिनिट पॅकिंग चाललेली आहे. बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या असतात ज्या आपण नेहमी विसरतो घ्यायला, सो त्या घेतोय. त्याच्यासाठी एक छोटासा ब्रेक घेते, पॅकिंग कंप्लीट करते आणि नंतर बोलूया. बाय. आम्ही सगळ्या बॅगा ऑलरेडी गाडीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत की जेणेकरून उद्या सकाळी काही घाईगडबड नाही झाली पाहिजे. उद्या फक्त एकच गोष्ट राहील, ती म्हणजे आमच्या पाठीवरच्या बॅगा. सो ती घेतल्यावर वी आर ऑलमोस्ट रेडी. माझी तयारी सगळी दुपारीच कंप्लीट झाली, काही प्रॉब्लेम नाही आहे. बॅग वगैरे भरलेली आहे आणि या दोघांनी मला एक स्पेशल बॅग म्हणून दिलेली आहे, सिनियर सिटीजन स्पेशलिस्ट म्हणून. The next day. आत्ता बरोबर 6:30 झालेत. आमचं खरं तर प्लॅनिंग होतं की अराऊंड 6पर्यंत निघायचं, पण ऑब्व्हियसली म्हणजे एक 15-20 मिनटं अर्धा तास इकडे तिकडे होतो. पण आता ह्याच्याहून लेट नाही झाला पाहिजे आणि लवकर निघण्यामागचं कारणच हे की आपल्याला ट्रॅफिक कमी लागेल. रिसेंटली पाऊस पडून गेल्यामुळे ना वातावरण खूप सुंदर होतं. सगळीकडे हिरवंगार छान दिसत होतं आणि आकाश पण एकदम क्रिस्टल क्लिअर आणि ब्ल्यू होतं. खूप मजा आली. आता आम्ही कराडला पोचलो आहे. आता नाश्ता वगैरे घेणार आहे. इकडे बघ, हे बघ रे, माझा आज उपवास आहे, ते मी उपवासाच्याच गोष्टी खाणार आहे. सो बघूया काय मिळते. आता मस्तपैकी नाश्ता झाला आमचा. आम्ही आता परत पुढे निघालो आहे. मला आहे ना ड्रायव्हिंग एका कारणासाठी प्रचंड आवडतं, कारण जेव्हा मी ड्रायव्हिंग करतो ना तेव्हा एक वेगळ्याच मेडिटेशन स्टेटला जातो मी. रस्त्याला ॲव्हरेज गर्दी आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला आहे ना कोल्हापूरनंतर खूप छान रोड मिळणार आहे आणि गर्दी पण बरीच कमी असेल. A few moments later. हाय, आता आम्ही जवळपास हुबळीकडे पोहोचणार आहोत. हार्डली एक अर्धा पाऊण तासात आम्ही हुबळीला पोहोचणार आहोत. पावसाचं इकडे काहीच लक्षण नाही आहे, त्यामुळे खूप ड्राय हवा आहे. अन्वेक्षाचा उपास असल्यामुळे तिने फ्रेंच फ्राईज घेतले आणि कर्नाटकात जाऊन जर साऊथ इंडियन खाल्लं नाही तर एवढं मोठं पाप आम्ही तर करू शकत नाही बाबा. त्यामुळे आम्ही मस्तपैकी डोसे घेतले. आत्ता आपल्या अण्णांनी गाडी चालवायला घेतली आहे. अण्णा, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत स्पीड वाढवू नका. आता आम्ही बरेच जवळ आहोत, म्हणजे इथनं आम्हाला बरोबर 2 तास 12 मिनटं दाखवते. 6 वाजेपर्यंत नक्की पोहोचू. जेव्हा तुम्ही रिलॅक्समध्ये ट्रॅव्हलिंग आणि ड्रायव्हिंग करताना किंवा कुठे पोहोचायचं एम त्या टायमिंगला पोहोचायचंच आहे हे एम ठेवत नाही, त्यावेळेला ॲक्च्युली प्रवास जास्त छान होतो. ओव्हरऑलच कर्नाटकमध्ये आमचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स फॅन्टॅस्टिक होता. मग आम्ही चित्रदुर्गमध्ये एंट्री घेतली आणि तिकडचा माहोलच वेगळा होता. खूप नॅरो रोड्स असल्यामुळे ना आपली गाडी खूप नॅरो कट्समधनं काढावी लागली आम्हाला. त्यानंतर पुढे गेल्यावर पाहिलं तर एका कॉलेजचं बहुतेक तरी ॲन्युअल फंक्शन चाललेलं, पण माहोल खूप मस्त आणि फ्रेंडली होता. आणि त्यानंतर आम्ही एंटर झालो आमचं हॉटेल मयुरादुर्ग. 650 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यामुळे ना आम्ही तिघहीजणं प्रचंड दमलेलो. त्यामुळे आम्ही चेक इन करून आहे ना आमच्या बॅगा खोलीमध्ये ठेवून दिल्या आणि डिनर करून एकदा छोटंसं एक्सप्लोर करूया म्हणून रिसॉर्टमध्येच थोडंसं बाहेर फिरलो. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये की हा रिसॉर्ट आतमधनं कसा आहे आणि तो खरंच फॅन्टॅस्टिक होता. सो स्टे ट्यून.